31वा श्लोक आहे. लेलीहसे ग्रसमानस समंताल लोकान् समग्रान् वदनैर्ज्वलद्भिः तेजोभिरापूर्य जगत्समग्रं भासस्तवोग्रा प्रतपन्ति विष्णो. समग्र लोकांना ज्वाला धडकणाऱ्या मुखांनी ग्रासित चहूकडून चाटीत आहात. म्हणजे लेली असे म्हटलं ना, म्हणजे भगवंताचं जे मुख आहे ते विश्वरूपाचं, त्याच्यातली जी जीभ आहे त्या जिभेनी त्या सगळ्यांना तो चाटत होता असं सांगितलं आहे त्यांनी. आणि हे विष्णू आपला उग्र प्रकाश संपूर्ण जगताला तेजाने परिपूर्ण भरून तापवीत आहे असं ते उग्र रूप होतं. आणि हे सर्व अर्जुनाला अजिबात सहन झालेलं नाही आहे. आणि अर्जुन भगवंतांना प्रार्थना करतो आहे आणि तो म्हणतो आहे की अरे मी तुला सांगितलं खरं हे विश्वरूप दाखव, पण आता नको मला हे विश्वरूप. आणि तो भगवंताला काय म्हणतो आहे बघा, आपले ज्ञानेश्वर माऊली सांगतात, किती वाढविसी या उग्ररूपा अंगीचे भगवंतपणा आठवी बापा नाही तरी कृपा मजपुरती करी. तो म्हणतो की तू भगवंत आहेस, भगवंत हा सगळ्यांवर कृपा करणारा असतो हे तू विसरला वाटतं. आणि तू सगळ्यांना नुसतं मुखांनी गिळत आहे, सगळ्यांना दाढांखाली ठेचत आहेस, हे काही मला आवडत नाही आहे. तू या उग्ररूपाला अजून किती वाढवतो आहे. देवा, आपल्या स्वतःच्या अंगी असलेले भगवंत पण तू विसरला का, ते जरा आठव. नाहीतर असं कर की आपल्या मनात नसेल तर माझ्यापुरती तरी माझ्यावर कृपा कर असं अर्जुन म्हणतो आहे. पुढे परत त्याची जिज्ञासा वाढते की अरे हे विश्वरूप हा आपला कृष्णच आहे का, कारण कृष्णाला त्यांनी विनंती केलेली असते की मला विश्वरूप दाखव म्हणून. त्यामुळे क्षणभर त्याला असं वाटतं की हे विश्वरूप म्हणजे नेमकं काय आहे. त्याच्या मनात परत जिज्ञासा जागृत होते आणि तो 31व्या श्लोकात म्हणतो, आख्या हिमेको भवानुग्ररूपो नमोस्तु ते देववर प्रसीद विज्ञातुमिच्छामि भवन्तमाद्यं नहि प्रजानामि तव प्रवृत्तिम. अर्जुन म्हणतो की मला सांगा आपण उग्ररूपधारी कोण आहात. हे देवश्रेष्ठा, आपणाला नमस्कार असो, वारंवार नमस्कार करतोय. आपण प्रसन्न व्हा, आदिस्वरूप अशा आपणाला तत्वाने जाणावे अशी मी इच्छा करतोय, कारण आपली प्रवृत्ती मला समजलेली नाही आहे. आपण कोण आहात मला अजिबात समजलेलं नाही आहे. तुम्ही माझ्यावर प्रसन्न व्हा आणि मला सांगा. असं हे भगवंताचं उग्र स्वरूप तत्वतः मला जाणायचं आहे असं अर्जुन म्हणतो आहे. त्याच्या मनात जिज्ञासा निर्माण झालेली आहे. आणि देवांचे देव वा सर्वात श्रेष्ठ देव असे हे भगवंत आहेत ना, हे त्याला कळलेलं आहे. अर्जुनाला त्याची जाणीव झालेली आहे. आणि नेहमीचंच असतं हे की जीवात्म्याला परमात्म्याचं समग्र रूप बघता येत नाही कधीही. जरी त्याला दिव्यचक्षु दिले होते तरीसुद्धा अर्जुनाला ते सहन झालेलं नाही आहे. आणि म्हणून तो म्हणतोय, नाही प्रजानामि तव प्रवृत्तीम, की मला ही तुझी प्रवृत्ती कळत नाही आहे. तू कोण आहेस, काय आहेस, मला परत एकदा सांग आणि हे तुझं विश्वरूप आवरून घे. नंतर पुढच्या श्लोकामध्ये तो म्हणेल शेवटी ते अजून तो बरीच स्तुती करतो भगवंताची. बरंच काय भगवंत त्याला प्रसन्नही होतात ते आपण बघू पुढे. म्हणजे अर्जुनाच्या प्रश्नांना भगवंत पुढील 3 श्लोकातून उत्तर देतात. आत्तापर्यंत अर्जुन बोलला, सगळं त्यांनी विश्वरूपाचं भयानक जेपणा आहे तो सगळा आपल्याला सांगितलेला आहे. आणि आता भगवंत आणि विचारलेलं आहे अर्जुनाने, आख्या हिमेको भवानुग्र रूपो, की मला सांगा हे तुमचं उग्ररूप काय आहे, कशासाठी मला दाखवताय तुम्ही. मग भगवंतानी उत्तर दिलेलं आहे इथे. श्री भगवान उवाच, कालोस्मि लोकक्षयकृत प्रवृद्धो लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः ऋते पीत्वान्न भविष्यन्ति सर्वे एव स्थिता प्रत्यनीकेषु योधाः. की मी कोण आहे, तर मी लोकांचा क्षयकारी वाढलेला महाकाल आहे. म्हणजे या 11व्या अध्यायामध्ये महाकालाचंच वर्णन केलेलं आहे, मृत्यूचं वर्णन केलेलं आहे जास्तीत जास्त. यावेळी या लोकांना नष्ट करण्यासाठी मी प्रवृत्त झालो आहे. म्हणजे हे विश्वरूप म्हणजेच भगवान असं नाही, तर भगवान अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणतो ना आपण, तसा आहे तो. हे विश्वरूप त्याचा एक भाग आहे आणि तेवढं पाहूनच अर्जुन घाबरला आहे. म्हणून देव स्वतः त्याला सांगतात की अरे मी क्षयकारी वाढलेला काल महाकाल आहे आणि म्हणून प्रतिपक्षीयांच्या सेनेत असलेले जे योद्धे आहेत ते सर्व तुझ्या वाचूनही राहणार नाहीत.
अर्जुनाला ते सांगतात की तू जरी त्यांना मारलं नाही तरी ते आता राहणार नाहीत, ते माझ्या मुखामध्ये येऊन त्यांचा नाशच होणार आहे. आणि मग पुढे अर्जुनाला स्पष्ट जाणीव देताना भगवंत म्हणतात की तू युद्ध केले किंवा न केले, शत्रूंचा विनाश अटळच आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की घडणारी गोष्ट ही घडतच असते, त्यामुळे ती ठरलेलीच असते. मी युद्ध का करावे असं जे तुझ्या मनामध्ये येतं आहे ना, ते तू येऊ देऊ नको, ती शंका तुझ्या मनात येऊ देऊ नको. म्हणून अर्जुनाला म्हणतात पुढच्या 33व्या श्लोकामध्ये अर्जुनाला आज्ञाच दिलेली आहे भगवंतानी की उठ आणि युद्ध कर. तस्मात् त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रुं भुंक्ष्व राज्यं समृद्धं मयैवैते निहता पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचीन. की अर्जुना तू उठ, यश मिळव, शत्रूंना जिंकून धनधान्य संपन्न राज्याचा उपभोग घे. म्हणजे अर्जुनाला सांगितलेलंच त्यांनी पहिल्याच अध्यायामध्ये सांगितलं होतं की अरे तू जर जिंकलास तर या सगळ्या धनधान्य संपन्न पृथ्वीचा तू उपभोग घेशील, आणि जर तुझं मरण आलं या युद्धामध्ये, मृत्यू आला तुला, तर तुला स्वर्ग मिळेल, कारण क्षत्रियाचा स्वधर्म तू पाळलेला आहे. असं अर्जुनाला सांगतात भगवंत की सर्व शूरवीर पूर्वीच माझ्याकडून मारले गेलेले आहेत. हे सव्यसाची तू केवळ निमित्त मात्रच हो. सव्यसाची म्हटलेलं आहे कारण अर्जुन हा डाव्या हाताने सुद्धा बाण चालवायचा, त्यामुळे त्याला सव्यसाची असं म्हटलेलं आहे. आणि त्यांनी इथे आपल्याला सांगितलं आहे की जोपर्यंत अहंकार जात नाही तोपर्यंत शुद्ध भावना आणि शरणांगती जागृत होत नाही, आणि शरणांगतीशिवाय मोक्षाचा लाभ होत नाही. म्हणजे विश्वरूप दाखवलं भगवंतानी, आणि ते दाखवल्यानंतर अर्जुन शरण गेलेला आहे, त्याचा पूर्णपणे अहंकार नष्ट झालेला आहे, आणि त्याच्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचा दीप उजळलेला आहे अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये. आणि मग त्याच्या हे लक्षात आलं आहे की अरे युद्धातील उन्मत्त राजे अगोदरच मारलेले आहेत, त्यामुळे अर्जुनाने केवळ निमित्त मात्र व्हावे असं भगवंतानी त्याला सांगितलेलं आहे. आता भगवंतानीच सांगितलेला एक शेवटचा श्लोक घेऊ आणि आपण थांबू. भगवंत आता 34व्या श्लोकामध्ये म्हणतात की शत्रुपक्षातील ज्या वीरांविषयी अर्जुनाच्या मनात आशंका होती ते वीर अगोदरच कसे मारले गेले आहेत हे स्पष्ट करताना ते म्हणतात द्रोणंच भीष्मंच जयद्रथंच कर्णं तथा ज्ञानपि योधवीरान् मया हतास्मै जहिमा व्यथिष्ठा युद्धस्वजेतासि रणे सपत्नान्. की अर्जुनाला वाटत होतं ना की ह्या सगळ्यांना मी कसा मारू, द्रोणाचार्य आहेत, भीष्माचार्य आहेत, जयद्रथ आहे, कर्ण आहे, अजूनही पुष्कळ योद्धे आहेत, ह्या सगळ्यांना अरे अर्जुना मीच आधी मारलेला आहे, तू काय त्यांना मारतो असं सांगितलं. त्या शूरवीर योद्ध्यांना आता तू मार, कारण मी दाखवलं तुला आता ते की ते माझ्या मुखामध्ये गेलेले आहेत. भिवू नकोस, निसंशय समरांगणामध्ये शत्रूला तू जिंकशील यासाठी तू युद्ध कर असं अर्जुनाला आज्ञा दिलेली आहे भगवंतानी, आणि अर्जुनाने ती पाळलेली आहे. पुढे त्यांनी युद्ध केलेलं आहे गीता सांगितल्यानंतर. तर या ठिकाणी जे द्रोणांच्या भीष्मांच्या जयद्रथांच्या, तर आपल्याला द्रोणांबद्दल माहिती आहे, भीष्मांबद्दल माहिती आहे, कर्णाबद्दल माहिती आहे. आता जयद्रथाबद्दल आपण पुढच्या वेळेस बघू. जयद्रथाचा पण इतिहास छान आहे, आश्चर्य म्हणजे अतिशय आपल्याला आश्चर्य वाटेल अशी त्याची कथा आहे एक छान, आणि ती कथा आपण पुढच्या वेळेस. आत्ता सांगण्यात काय अर्थ नाही, त्यांना जायचं आहे सगळ्यांना का विचार कोणाला काय करायचं आहे, थांबायचं आहे का चालू ठेवायचं आहे? चालू ठेव ना. हां म्हणजे हां मग मी जयद्रथाची कथा तेवढी पूर्ण करते. हां चालेल चालेल. हां ठीक चालेल. ज्यांना जायचंय ना त्या तर द्रोण आहेत, भीष्म आहेत, ह्या सगळ्यांची कथा आपल्याला माहिती आहे, प्रत्येक वेळेस त्याचा थोडा थोडा उल्लेख आलेला आहे. तर आता जयद्रथाचा इतिहास थोडासा या ठिकाणी यांनी आपल्याला सांगितलेला आहे, आणि चांगला आहे तो, ऐकायला हरकत नाही. की हा जयद्रथ कोण होता? हा जयद्रथ धृतराष्ट्राचा जावई होता. धृतराष्ट्राला 100 पुत्र होते आणि एकच कन्या होती, तिचं नाव होतं दुश्शला, आणि या दुश्शलेचा विवाह जयद्रथाबरोबर झालेला होता. आणि हा जयद्रथ हा जो आहे हा कौरवांचा आणि पांडवांचा मेहुणा होता, परंतु अतिशय पापी होता.
त्याची नजरही वाईट होती, त्याच्या मनामध्ये वासना होती. आणि हे सगळं याची जी गोष्ट आहे ती महाभारतामध्ये फार सुंदर रीतीने सांगितलेली आहे. की एके दिवशी काय झालं म्हणे, की शत्रूंना संतप्त करणारे पाची पांडव तर अत्यंत तेजस्वी होते, सगळ्यांना मदत करणारे होते. त्यांनी काय केलं, धौम्य ऋषींनी त्यांना सांगितलं की काही लोक आम्हाला त्रास देत आहे, हिंस्त्र पशु आमचे यज्ञ खराब करत आहेत. तर पांडवांना त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला मदत करा, आम्हाला सहाय्य करण्यासाठी या. असं म्हणून एक दिवस, म्हणजे हे सगळे काम्यक वनामध्ये राहत होते, वनवासामध्ये 5 पांडव आणि द्रौपदी. तर एक दिवस हे सगळे पांडव 4 दिशांना 4 जण 5 दिशांना गेलेले होते. आणि त्यांना असं ह्यांना धौम्य ऋषींना मदत करण्यासाठी म्हणून ते गेलेले होते. त्यावेळी सिंधू राजाचा महायशस्वी राजा, वृद्ध क्षत्राचा पुत्र जयद्रथ हा वृद्ध क्षत्र नावाच्या राजाचा मुलगा होता, सिंधू राजाचा मुलगा होता. तर तो थाटामाटामध्ये आपल्या सेवकांना वगैरे घेऊन त्या काम्यक वनामध्ये आला. आणि त्याला काय दुसरा तिसरा विवाह करायचा असेल, तो तर हिचा म्हणजे दुश्शलेचा पती होता. पण पूर्वी म्हणजे राजे लोक अनेक विवाह करायचे, त्याप्रमाणे तो पुढे विवाहाची ती कन्या बघण्यासाठी म्हणून पुढे जायचं होतं त्याला. आणि तो त्या काम्यक वनामध्ये येऊन पोहोचला. आणि पोहोचल्यानंतर त्याला ही द्रौपदी जी आहे ही लांबूनच दिसली. अतिशय सुंदर आणि हे अप्सरेसारखं रूप असणारी ही द्रौपदीला पाहून तो काममोहित झाला जयद्रथ. आणि तो त्याचा जो सहचारी होता, कोटिकास्य राजा होता, त्याला सांगितलं की ही अत्यंत सुंदर स्त्री मला मिळाली तर दुसऱ्या कोणाशी विवाह करण्याची मला आवश्यकता नाही. हिला घेऊन मी परत आपल्या घरी जाईन. जा आणि शोध घे हिचा पती कोण आहे. आणि म्हणून त्यांनी तिला पाठवलं. आणि हा शिबी देशाचा राजा होता कोटिकास्य. तो म्हणाला, तो राजकुमारी द्रौपदीकडे गेला आणि त्यांनी माहिती काढली सगळी. तर द्रौपदी अतिशय संयमाने त्याच्याशी बोलली. त्याला सांगितलं की माझे सगळे पती जे आहेत ते आज कोणाच्या सहाय्यासाठी म्हणून बाहेर गेलेले आहेत, वनाच्या बाहेर गेलेले आहेत आणि मी एकटीच इथे आहे. तर मी तुम्हाला ओळखते. ती म्हणाली, खरं तर एकट्या स्त्रीनी परपुरुषाशी बोलणं अयोग्य आहे, परंतु मी तुम्हाला ओळखते. मला माहिती आहे की तू राजा सुरथाचा पुत्र आहेस, कोटिकास्य हे तुझं नाव आहे, तेव्हा मी तुला ओळखते. आणि आता इथे उत्तर देणारं दुसरं कोणी नाही आहे. तू मला प्रश्न विचारला आहे, मी तुला उत्तर देते. म्हणून तिने सांगितलं की तुला स्वतःच्या बंधुजनांच्या आणि प्रसिद्ध कुलाचा परिचय करून देते. शिबी देशाच्या राजकुमारा, मी राजा द्रुपदाची मुलगी आहे. लोक मला कृष्णा म्हणून ओळखतात. मी 5 पांडवांना पतिरूपाने वरले आहे, जे खांडवप्रस्थात राहत होते. त्यांचे नाव तू अवश्य ऐकले असशील. युधिष्ठिर, भीमसेन, अर्जुन, तसेच माद्रीपुत्र नरवीर नकुल, सहदेव हेच माझे पती आहेत. ते सर्वच्या सर्व मला येथे ठेवून हिंस्र पशूंचा वध करण्यासाठी स्वतःला विभागून 4 दिशांना गेले आहेत. असं सगळं कथन तिने त्या कोटिकास्थ्याला सांगितलं, सगळी आपली माहिती. स्वतः राजा, म्हणजे हे सगळं महाभारतातला भाग आहे. म्हणजे ह्याच्यामुळे आपल्याला कल्पना येईल की महाभारत कसं आहे. अतिशय वर्णनात्मक आणि अतिशय सुंदर भाषा असलेलं असं हे महाभारत आहे. सध्या आम्ही त्याचं वाचन करतोय. तर स्वतः राजा युधिष्ठिर पूर्व दिशेला गेला आहे, भीमसेन दक्षिणेला, अर्जुन पश्चिमेला आणि नकुल सहदेव हे उत्तर दिशेला गेले आहेत. आता ते सर्व महारथी सर्व बाजूंनी येऊन पोहोचण्याची वेळ झाली आहे. आता तुम्ही लोक आपल्या वाहनातून उतरा आणि घोड्यांना मोकळे सोडून विश्रांती घ्या. म्हणजे तिने इतकं छान सांगितलं की तुम्ही सगळेजण आला आहात ना, आता इथे विश्रांती घ्या. युधिष्ठिर राजा आत्ता येईल आणि मग आपण तुमच्या भोजनाची सगळी व्यवस्था तो करेल, असं तिने सांगितलं. ती चंद्रमुखी द्रौपदी स्वतःच्या उत्तम पर्णशाळेमध्ये निघून गेली. आणि हे लोक आपले अतिथी आहेत असा विचार करून तिचा त्यांच्यावर विश्वास बसला होता. म्हणून ती प्रसन्नतेने त्यांच्या आतिथ्याच्या व्यवस्थेत लागली की आता यांचा आदरातिथ्य आपल्याला करायचं आहे. आणि मग हा जो राजा होता इकडे, त्या जयद्रथ, तो वाटच बघत होता की आपण कोटिकस्याला तिकडे पाठवलं होतं, आता काय तो निरोप आणतो. मग कोटिकस्याने त्याला सांगितलं
की अरे ही जी आहे यशस्विनी राजकुमारी ही द्रुपदकन्या कृष्णाच आहे आणि जी 5 पांडवाची अत्यंत आदरणीय महाराणी आहे. कुंतीपुत्र पांडव तिच्यावर फार प्रेम करतात. ही सती साध्वी देवी आपल्या पतीसाठी फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. तू तिला भेटून सौवीर देशाला निघून जा. म्हणजे त्यांनी सांगितलं चांगलं की तू तिची फक्त भेट घे आणि नंतर तू निघून जा. परंतु याच्या मनामध्ये काळं आलेलंच होतं. याला तिचा लोभ झालेला उत्पन्न झालेला होता. त्यामुळे त्या मनामध्ये दुष्ट भावना होती जयद्रथाच्या आणि म्हणून त्यांनी काय केलं, ठीक आहे मीच आता द्रौपदीची भेट घेतो असं म्हणून तो तिच्या भेटीसाठी म्हणजे इथे लिहिलं त्यांनी की एखाद्या कोल्ह्याने सिंहाच्या गुहेत प्रवेश करावा तसे त्याने द्रौपदीच्या पवित्र आश्रमामध्ये प्रवेश केला आणि तेथे जाऊन त्यांनी द्रौपदीला म्हटले. तो म्हणतोय द्रौपदीला, ये माझ्या रथात बैस आणि अखंड सुखाचा उपभोग घे. आता पांडवांच्या जवळ द्रव्य राहिले नाही, ते राज्यभ्रष्ट झाले आहेत, ते दीन आहेत, उत्साहहीन आहेत. आता या वनवासात कुंतीपुत्र पांडवांचे अनुसरण करणे तुला शोभून दिसत नाही असं तो म्हणतोय. आणि तो म्हणतोय विद्वान स्त्रिया निर्धन पतीची सेवा करीत नाहीत. जोपर्यंत पतीजवळ लक्ष्मी आहे तोपर्यंत त्याच्याजवळ राहावे. आजकाल कलियुगाचा महिमा हा आहे. तेच महाभारत काळात त्यांनी